GMC मुंबई गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मुंबई अंतर्गत 211 गड्ड संवर्गाच्या पद भरती प्रक्रिया आहे. जाहिरात उपलब्ध झाली आहे. सविस्तर जाहिरात यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता, त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता या भरती प्रक्रियेसाठी मायनस मार्किंग असणार आहे. तर या संदर्भातली सगळी अपडेट विस्तारित जाहिरात उपलब्ध झाली आहे. डिटेलमध्ये जाहिरात सगळ्यात पहिल्यांदा चेक करूयात, पाहून घेऊयात. पाहू शकता या पद्धतीने अर्ज करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे आजपासून सुरू होत आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 3 सप्टेंबर 2025 असणार आहे. या ठिकाणी 26 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. 3 ते 26 2025 सप्टेंबर 2025 दरम्यान अर्ज केला जाऊ शकतो. इथे पाहू शकता डिटेलमध्ये जी जाहिरात आहे ही उपलब्ध झाली आहे. अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील विविध पदे सहसे वेळे भरण्यासाठी जाहिरात 2025. यामध्ये पाहू शकता एकूणच्या जागा आहेत गड्ड वर्ग 4 संवर्गातील. यामध्ये टोटल कोणकोणत्या जो विभाग आहे यासाठीच्या जागा आहेत. या अगोदरसुद्धा ही माहिती आपण चेक केली होती. 211 जागा टोटल असणार आहेत. यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता इत्यादीबाबतची माहितीसुद्धा यामध्ये जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण जे आहे हे चेक केले जाऊ शकतं. आता पात्रता जी आहे, वयोमर्यादा गणनेचा दिनांक हा जुलै 2025 सांगितलेला आहे. खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष दरम्यान, मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाहू शकता 5 वर्षाची सूट म्हणजे 43 वर्षापर्यंत वयाची पात्रता ही असणार आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा 5 वर्षाची सूट असेल. या पद्धतीने प्रत्येक परीक्षेसाठीचे स्वरूप सूचना ही सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पदाचं नाव गड्ड वर्ग 4 कक्षपदे. यामध्ये शैक्षणिक पात्रता ही 10वीच्या दर्जाच्या समान असेल. त्यामुळे पाहू शकता यामध्ये जी पात्रता आहे यामध्ये दर्शवण्यात आली आहे. यामध्ये पाहू शकता भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा, विविध जे अराजपत्रित प्रवर्ग आहेत यांच्यासाठीची वयोमर्यादा आपण पाहिली. यानंतरनं परीक्षेचं स्वरूप मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीसाठी सुद्धा पाहू शकता 25 प्रश्न आणि 50 गुण असतील. सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि 50 गुण, बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 25 प्रश्न आणि 50 गुण, एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असेल. एकूण 2 तास 120 मिनिटांचा कालावधी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मायनस मार्किंग ही असणार आहे. पाहू शकता ही परीक्षेसाठी TCS मार्फत ही परीक्षा घेतली जात असून यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही ठेवण्यात आली आहे. ही ऑनलाईन बेस्ड कम्प्युटर बेस्ड परीक्षा CBT. यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण जो आहे हा वजा करण्यात येईल. या पद्धतीने येथे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. प्रत्येक प्रश्नास पाहू शकता 2 गुण असणार आहेत म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुण, आणि चुकीचं उत्तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण जो आहे हा मायनस वजा करण्यात येणार आहे. या पद्धतीने पुढे पाहू शकता हे परीक्षेसाठीचा हा एक्झाम पॅटर्न या पद्धतीने नमूद करण्यात आला आहे. अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत याची सुद्धा माहिती यामध्ये नमूद करण्यात आली आहे. परीक्षा शुल्क 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. गड्ड वर्ग 4 संवर्ग सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे. डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते. कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची सुद्धा माहिती आपण चेक करणार आहोत. तर पाहू शकता पहिलं जे पद आहे कक्षसेवक. या पदासाठी एकूण 39 जागा. यामध्ये वेतन स्तर जो आहे S61चा आहे 15,000 ते 47,600 इतका. यामध्ये आपण वेतन श्रेणीमध्ये पाहू शकता कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत याची माहिती. पुढचं पद आहे सुरक्षा रक्षक पहारेकरी 21 जागा असतील. त्याच्यानंतर पाहू शकता यामध्ये सहाय्यक स्वयंपाकीसाठीची 1 जागा. यानंतरनं पुढचं पद आहे हमाल मजदूरसाठी 8 जागा टोटल आहेत. यानंतर पाहू शकता शिपाई या पदासाठी एकूण 14 जागा. वेतन श्रेणी सेम असणार आहे 15,000 47,600. संवर्ग याच्यामध्ये माळी या पदासाठीच्या एकूण 4 जागा. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता पोस्टमॅटर जो परिचर आहे यासाठीचं पोस्टमॉर्टमसाठीचा यामध्ये जागा आहेत. आया या संवर्गासाठीच्या एकूण 7 जागा. त्यानंतर पाहू शकता पुढे क्षकिरण सेवक 1 जागा असेल. यानंतर पुढे जे पद आहे प्रयोगशाळा परिचर यासाठी एकूण 6 जागा आहेत. आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती तुम्ही चेक करू शकता.
संवर्गाचे नाव आहे प्रयोगशाळा सेवक, एकूण 11 जागा यासाठी असतील. त्याच्यानंतर पाहू शकता सेवक या पदासाठीच्या 8 जागा. दवाखाना सेवकसाठीच्या एकूण 2 असतील. यानंतर रुग्णपट वाहक कोणत्या प्रवर्गासाठी आहेत हे चेक करून तुम्ही इच्छुक आणि पात्र उमेदवार जे असतील ते अर्ज करू शकतात. आता एखाद्या प्रवर्गासाठी जागा रिक्त नसतील तर अर्ज करून उपयोग नाही आहे. पाहू शकता ज्या प्रवर्गासाठी जागा उपलब्ध आहेत त्या प्रवर्गामधून अर्ज करणं आवश्यक आहे. अंधारगृह परिचर एकूण 4 जागा आहेत. याच्यानंतर ग्रंथालय परिचरसाठीची 1 जागा. त्यानंतर पाहू शकता पुढे अशा पद्धतीने प्राणी गृहपालसाठीची 1 आहे. यानंतर न्हावीसाठी आहे. पुढे पाहू शकता यामध्ये पुढचं पद आहे भंडार कर्मचारी, 4 जागा यासाठीच्या आहेत. यानंतर पिंजारी या पदासाठीची आहे. पुढे यामध्ये पाहू शकता रेशी आहे यासाठीची 1 जागा. त्याच्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकूण 4 जागा असतील. यानंतर ग्रंथालय सेवकसाठीची 1 जागा आहे. कक्षक सेवकसाठीचे एकूण 28. या पद्धतीने प्रत्येक जो विभाग आहे, प्रत्येक विभाग हॉस्पिटल जे आहे, जे रुग्णालय आहे, या रुग्णालयासाठीच्या जागांची माहिती या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे. प्रत्येक प्रवर्गानुसार कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत हे चेक करणं, काळजीपूर्वक चेक करून त्या प्रवर्गासाठी जागा चेक करून त्या पद्धतीने अर्ज करणं आवश्यक आहे. इथे पाहू शकता रिक्त पदांची संख्या स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. कक्षसेवक, याच्यानंतर सुरक्षारक्षक, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, बटलर, पॅन्ट्री बॉय, हमाल मजदूर, मजदूरसाठी शिपाई, कनिष्ठ चपराशी, माळी, पोस्टमार्टम रूम परिचर, आया, क्षकिरण सेवक, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, सेवक, दवाखाना सेवक, रुग्णपट वाहक, अंधारखोली परिचर, संग्रहालय परिसर आहे, प्राणी गृहपाल, न्हावी, भांडार सेवक, कर्मचारी, पिंजारी आहे. त्याच्यानंतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि ग्रंथालय सेवक. तर प्रत्येक विभागासाठीच्या एकूण किती जागा आहेत प्रत्येक हॉस्पिटलसाठी याची माहिती दर्शवण्यात आली आहे. सगळ्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता 10वीच्या दर्जाच्या समान असेल, 10वीची असणार आहे. या पद्धतीने ठिकाण पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात हे उपलब्ध आहे, चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने GMC मुंबई अंतर्गत सविस्तर जाहिरात उपलब्ध झाली आहे. तुम्हाला ज्या प्रवर्गामधून ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे हे डिटेलमध्ये चेक करून त्या प्रवर्गासाठी अर्ज केला जाऊ शकतो. या पदभरती संदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता परीक्षेच्या तारखा या लवकरच जाहीर केल्या जातील. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.